सलगच्या सुट्ट्यांमुळे औंढा नागनाथ मंदिरात दर्शनाकरता गर्दी. 5 ते 6 तासांनंतर नागनाथांचं होतंय दर्शन. अंबाबाई मंदिरात 4 लाख भाविक दाखल. 2 दिवसात पर्यटकांची मांदियाळी, तर अवकाळी पावसामुळे भाविकांची मात्र तारांबळ. नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अरहम अॅनिमल अँब्युलन्स सेवेचा शुभारंभ. रामगिरी या शासकीय निवासस्थानी सोहळा पार. सिंधुदुर्गमधील एडगाव या ठिकाणी शहीद विजय साळसकर स्मारक उजळलं. पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते हायमासचा शुभारंभ. दिवाळीची पांडव पंचमी निमित्त नागपूर जिल्ह्यातील कुहीत भरली कुस्तीचा आखाडा. पारंपरिक कुस्ती दंगलमध्ये अभिनेता देवदत्त नागे यांच्यासह माजी आमदार राजू पारवेंची देखील उपस्थिती. पुण्यात मेट्रोला दिवाळीचा झटका. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत घट. तर पुण्यात दिवाळीकरता प्रवाशांची एसटीला पसंती. एसटीचं 6 कोटींचं उत्पन्न. 7.5 लाख प्रवाशांनी केला प्रवास. सातारा एसटी स्थानकात मात्र प्रवाशांचा गोंधळ. रिझर्वेशन केलेल्या गाड्या 4 ते 5 तास उशिरानं आल्यानं प्रवासी संतप्त. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी जरांगे समर्थक रमेश पाटलांचा रणजित निंबाळकरांना फोन. रमेश पाटलांचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. संपदा मुंडेला न्याय द्या, नाहीतर तुम्ही फटके खाणार. रमेश पाटलांचा निंबाळकरांना इशारा. मुंबईतील हवा प्रदूषण पातळीत सर्वाधिक वाढ. PM2.5 आणि PM10 या प्रदूषणाच्या दैनंदिन सरासरीत पातळीत ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक वाढ. अवकाळी पावसामुळे शहरातील प्रदूषणात मात्र घट. नागरिकांना दिलासा. तर दिवाळीनंतर फळभाज्यांची आवक कमी. कांदा, बटाटा, आले, मटारच्या दरात वाढ. देशात क्रिप्टोकरन्सीला मालमत्ता म्हणून मान्यता. मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय. महाराष्ट्रात एनसीसीच्या विद्यार्थी संख्येत 21,000ची वाढ. अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागींची माहिती. भटक्या कुत्र्यांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. यापूर्वी 22 ऑगस्टला झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं दिल्ली आणि एनसीआर पलीकडे भटक्या कुत्र्यांच्या समस्येची व्याप्ती वाढवली होती. याच याचिकेवर आज सुनावणी. कल्याण शहराचा पाणीपुरवठा उद्या 9 तास बंद. यांत्रिक मार्गिकेतील गाळ काढण्याच्या कामासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत पाणीपुरवठा बंद. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेकडो मासेमारी बोटी पुन्हा परतल्या. मुंबई नजीक एक बोट बुडाली. खलाशी मात्र बचाव. तर कामोठ्यात उभारलं जाणार सर्वात मोठं अग्निशमन केंद्र. 7,000 चौरस मीटर भूखंड. 28 कोटींची तरतूद. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरील फलकावर उर्दूमध्ये नाव. उर्दू नावाला आमदार संजय केणेकरांचा विरोध. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पारदर्शी एसआयटी नेमावी. सुप्रिया सुळेंची राज्य सरकारकडे मागणी. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करा. धनंजय मुंडेंची मागणी. तर ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या. फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणी राहुल गांधींचा आरोप. डॉक्टर संपदाला न्याय मिळेल का? लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्र्यांना पत्रातून सवाल. आमदार महेंद्र दळवींनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलं. पक्ष संघटना किती मजबूत हे बघूनच सीट मागा. सीट शेअरिंग मध्ये आमचं जमलं तर त्यांच्यासोबत सीट शेअरिंग मध्ये जमलं नाही तर सोडून देऊ. आमदार महेंद्र दळवींचं वादग्रस्त वक्तव्य. आमदार सुहास कांदे यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा. गुरुकृपा एंटरप्राइजेसवर फसवणुकीचा गुन्हा. देवेंद्र कांदेंच्या बेकायदेशीर कामांवर नोंदवला गुन्हा. छठ नंतर आता बिहारमध्ये निवडणुकीचा उत्साह. दिल्लीतील छठ पूजेत सहभागी होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी. अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्वबळाचा सूर. अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न. हिंगोलीत भाजप कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. पंचायत समितीच्या माजी सभापतींसह अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश नवीन मुख्यालयाचं भूमिपूजन, अमित शहांच्या उपस्थितीत होणार भूमिपूजन, अमित शहा मुंबईत दाखल. सत्ता आल्यास वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात टाकू, तेजस्वी यादवांची ग्वाही. पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द, बिल्डरचा व्यवहार रद्द झाला तरी समाधान नाही. पूर्ण व्यवहार रद्द करण्याची राजू शेट्टींची मागणी. पूर्ण व्यवहार रद्द होत नाही तोवर आंदोलन संपणार नाही, राजू शेट्टींचा इशारा. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चाला आजपासून सुरुवात. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांकरता नागपूरला ट्रॅक्टर मोर्चा दाखल होणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा, वरळी डोम इथे आज सायंकाळी निर्धार मेळावा. वोट चोरीच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंचं प्रेझेंटेशन. पक्षातील शाखा प्रमुख पदाधिकारी मेळाव्याला राहणार उपस्थित. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर आज बैठक. या बैठकीत मतदार यादी आणि इतर बाबींवर होणार चर्चा. संध्याकाळी 6:30 वाजता दादर येथील सूर्यवंशी हॉल इथे मनसेच्या नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक. केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद. चोरीच्या आरोपावर घेणार पत्रकार परिषद. मविया आणि इंडिया आघाडीकडून वोट चोरीचे आरोप. निवडणूक आयोग यावर काय बोलणार याकडे लक्ष. तर कल्याणमध्ये मनसेच्या शाखेचं उद्घाटन. राजू पाटील यांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन. राजू पाटील यांच्याकडून महायुतीवर टीका. रवींद्र धंगेकर आज जैन बोर्डिंगला भेट देणार. भेटीनंतर धंगेकर माध्यमांशी संवाद साधणार. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी जमीन व्यवहारातून विशाल गोखलेंची माघार. जैन समाजाला मोठा दिलासा. बिल्डर विशाल गोखलेंनी व्यवहारातून माघार घेतली. 1 तारखेपासून जैन समाज आंदोलन करणार. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी. सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार. जैन मुनींचं 3 नोव्हेंबरपासून उपोषण. कबूतरखाना आणि गोरक्षणासाठी उपोषण. पोलिसांनी मात्र उपोषणाची परवानगी नाकारली. राज्यात पावसाचा पुन्हा मुक्काम. पिकांचं नुकसान. पुढील 2 ते 3 दिवस वादळी पावसाची शक्यता. पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता. रायगडसह कोकणात 30 ऑक्टोबर पर्यंत येलो अलर्ट. हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दलातर्फे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा. अकोल्यात दिग्रस बुद्रुक परिसरात पावसामुळे मोठं नुकसान. तूर, कापूस आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान. अमरावतीत गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागात पाऊस सुरू. पावसामुळे काढणीला आलेला कापूस पाण्यात भिजला. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. गोव्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. गोव्याला 30 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा येलो अलर्ट. नंदुरबारमध्ये पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. अकोल्यातील कृषी बाजारात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल. अनेक शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आले असता अचानक पाऊस आल्यानं शेतकरी हवालदिल. तर रायगडमध्ये देखील अवकाळी पाऊस आल्यानं बळीराजा हवालदिल. शेतात कापून ठेवलेल्या भात पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शासनानं जाहीर केल्याप्रमाणे हेक्टरी 10,000 रुपये तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार पुन्हा एकदा मोठ्या संकटात. मुसळधार पावसामुळे 50% द्राक्ष बागांचं नुकसान. सोयाबीनला कमी भाव मिळत असल्यानं मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल. नुकसानग्रस्त शेतकरी हमी भावाच्या प्रतीक्षेत. उत्पादन खर्च निघत नसल्यानं शेतकरी संकटात. वर्ध्यात सोयाबीनच्या गंजीला शेतकऱ्यानं आग लावली. उत्पन्न होत नसल्यानं सोयाबीन पेटवला. वर्ध्याच्या साहूरमधील घटना. अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पातूर या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांची मदतीची मागणी.
राज्यातील कृषी सेवा केंद्राचा उद्या बंद. राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या ऑनलाईन प्रणालीच्या विरोधात कृषी सेवा केंद्रधारक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. हिंगोली जिल्ह्यात हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत. अहिल्यानगर कल्याण महामार्गावर एसटी बसचा अपघात, अपघातात प्रवासी जखमी, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. सोलापुरातील हैदराबाद रोडवर भीषण अपघात, अपघातात महिलेचा मृत्यू तर पती गंभीर जखमी. सिंधुदुर्गात ओंकार हत्तीकडून मडुरा पंचक्रोशीत बागायतीसह भातशेतीचं नुकसान. मागील 15 दिवसांपासून वन विभाग ओंकार हत्तीला पकडण्यासाठी प्रयत्नशील. भिवंडीत डंपरचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात, 6 ते 7 दुचाकींना धडक, पथदिव्याच्या पोलला धडकून थांबल्यात, सुदैवानं जीवितहानी नाही. अमरावतीत कामुंजा फाट्याजवळ ट्रॅव्हलरने दिली दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू तर चालक गंभीर जखमी. चालकासह ट्रॅव्हलर वाहन पोलिसांच्या ताब्यात. एआय वकील आणि न्यायाधीशांची जागा घेऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं वक्तव्य. गगनयानचं 90% काम पूर्ण. गगनयान मोहीम 2027च्या सुरुवातीला लॉन्च करण्यात येणार, इस्रो प्रमुख व्ही नारायणन यांची माहिती. कुर्नूल बस अपघातात मोबाईल स्फोटामुळे आग, बसमध्ये 234 स्मार्टफोन असल्याचं समोर. भीषण दुर्घटनेत 20 प्रवाशांचा मृत्यू, बस चालक आणि क्लीनरला अटक. भारतात श्वास घेणंही कठीण, प्रदूषणामुळे गेल्या 10 वर्षात 38 लाख जणांचा मृत्यू. दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक 325 वर पोहोचला, दिल्लीतील नागरिकांच्या आरोग्याला धोका. दिल्लीतील हवेची श्रेणी अत्यंत खराब. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची गाझियाबादला भेट, यशोदा मेडिसिटी हॉस्पिटलचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.